विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्णय घेतलाय। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय। हे ताब्यात घेण्याचे अधिकार 3 महिन्यांच्या कालावधीसाठी आता असणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा कायदा एक महत्त्वाची अपडेट आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेण्याचे अधिकार हे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ साताऱ्यात युवकांचा एल्गार पाहायला मिळाला। हजारोंचा मोर्चा रस्त्यावर निघालाय। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा शहरात आज हजारो युवक हे रस्त्यावर उतरले। युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय। या भव्य मोर्चात युवक युवतींचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला। दिल्लीमध्ये अभिजित दीप्ती आणि काँग्रेस जनता पार्टी जे काही आंदोलन करते त्या आंदोलनाला आमच्या त्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे। ज्या मुख्य त्यांच्या मागण्या आहेत त्यांना आमचा 100% पाठिंबा आहे। जसं की धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर राजीनामा द्यावे हे त्यांची मुख्य मागणी आहे। आणि आता 20 तारखेला लाठी हल्ला झाल्यानंतर जो की अमानवीय होता, कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता एखाद्या जनावरापेक्षा बेकार मारल्यासारखं आपल्या तरुणांना त्या पोलिसांनी तिथल्या मारलेलं आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज इथं सगळे युवक जमलेलो आहे। काँग्रेस जनता पार्टीला सरकारकडून आजही चर्चा करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला ही माहिती मिळाली। मात्र काँग्रेस जनता पार्टीने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती आता समोर येते। काँग्रेस जनता पार्टीला सरकारकडून आज सुद्धा चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। लोकशाही मराठीला ही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली, मात्र सीजेपीने हा प्रस्ताव फेटाळून लावला। बातमी धाराशिवमधून। धाराशिवमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाड्याच्या ताफ्यासमोर सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वांगचूक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालंय। आंदोलन स्थळासमोरून जाणाऱ्या ताफ्यासमोर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रत्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र बोलणं टाळलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।